संसद में महिला आरक्षण संशोधन बिल पारित न होने के बाद सत्ता पक्ष तथा विपक्ष सड़क पर उतरकर आंदोलन कर रहे हैं और इसके लिए एक दूसरे को जिम्मेदार ठहराने में लगे हैं। आज चंद्रपुर में इसी संदर्भ में महिला कांग्रेस की ओर से गांधी चौक परिसर में आंदोलन किया गया। इसमें बड़ी संख्या में कांग्रेसी शामिल हुए। संसद में महिला आरक्षण संशोधन बिल न पारित होने के बाद सत्ता पक्ष तथा विपक्ष की ओर से आंदोलनों का दौर शुरू है। वहीं इसी पार्श्वभूमि पर आज चंद्रपुर शहर महिला तथा ग्रामीण जिला महिला कांग्रेस कमेटी की ओर से गांधी चौक परिसर में एक भव्य आंदोलन किया गया और इस आंदोलन में कांग्रेस के साथ महिला कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या मौजूद थे। साथ ही इस आंदोलन में बड़ी संख्या में नगर सेवक तथा नगर सेविकाएं मौजूद थी और सभी ने केंद्र सरकार तथा भाजपा के खिलाफ जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस आंदोलन में शामिल महिला कांग्रेस की ग्रामीण जिला अध्यक्षा कुंदा जेनेकर ने क्या मांग की। विशेषतः आमच्या 3 मागण्या आहेत। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाखे यांच्या आदेशानुसार या लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात आमचे आदरणीय सुभाषभाऊ धोटे, संतोषजी लहामगे, आमचे आदरणीय विजयभाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही हे महिला आरक्षण विधेयक 2023 लाच पारित झालेला आहे आणि ते लागू न करता डिलिमिटेशन ही जाचक अट जी भाजप सरकारने राबवलेली आहे त्या निषेधार्थ आम्ही हे आजचं महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन राबवित आहोत। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत की महिला आरक्षण विधेयक हे 2023 लाच काँग्रेसच्याच पाठिंब्याने भारत सरकारने पारित केलेलं आहे, तर ते त्वरित लागू करावं, 2029 ची वाट न पाहता लागू करावं। आणि दुसरी मागणी अशी आहे की डिलिमिटेशन करण्याच्या अगोदर या सरकारने जनगणना करावी आणि त्या जनगणनेमध्ये जात निहाय जनगणना करीत SC ST आणि OBC या प्रवर्गाला समान संधी आणि समान वाटा समान न्याय देत सर्व महिलांना आम्हाला न्याय द्यावा। आणि आमची तिसरी अशी मागणी आहे की आता आमच्या महिलांची फसवणूक तुम्ही करणं बंद करा। संसदेमध्ये जी तुम्ही आमची महिलांची गळचेपी करत आहेत तो करण्याचा तुमचा केविलवाना प्रयत्न आम्ही हाणून पाडू। आमच्या या 3 प्रमुख मागण्यांना तुम्ही न्याय द्यावा, अन्यथा आम्ही गावागावात तालुक्यामध्ये या आंदोलनाचा तीव्र वणवा पेटवून तुमचा निषेध करू। अशा आमच्या 3 मागण्या आहेत। प्रशासनाने सरकारने आमच्या 3 मागण्या कराव्या आणि तुम्ही जे धोरण राबवित आहे दिशाहीन जे धोरण राबवित आहे त्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो। साथ ही इस आंदोलन में शामिल नगर सेविका चंदा वैरागड़े ने भी क्या मांग की, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। आज महिला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय संध्याताई सवालाखे यांच्या मार्गदर्शनात तसेच आमचे आदरणीय नेते विजयभाऊ वडेट्टीवार, आमच्या महिला खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात तर आणि आज चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने हे महिला आरक्षण दिशाहीन धोरण जे राबवलेलं आहे भाजपाने त्या विरोधात आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल की हे ज्या काही योजना काढतात या योजना फक्त महिलांचे मत घेण्यासाठी हे भाजप सरकार योजना काढत असतात। यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे की आपल्याला लाडकी बहीण योजना सुद्धा या सरकारने काढली, फक्त महिलांचे मत पाहिजे आहे म्हणून अशा योजना काढून ते महिलांना प्रलोभन देण्याचं काम असं करत असतात। आणि आता अनेक राज्यामध्ये निवडणुका सुरू आहे म्हणून महिला आरक्षण देण्यात यावं असं 3 दिवसीय तात्काळ अधिवेशन घेऊन त्यांनी ते पारित केले। परंतु मला एक म्हणायचं आहे की महिलांना नेहमी तेराची टोपली ते दाखवितात आणि कुठल्याही पद्धतीने महिलांना सुरक्षितता देत नाही आणि असे खोटे आश्वासन देऊन ते महिलांना आरक्षण देतो किंवा अशा कुठल्याही योजना फक्त मतांसाठी आणतात। म्हणून मला एक त्यांना सांगायचं आहे की आपल्याला महिलांची दिशाभूल करायची असेल तर कृपया अशी तो आपण योजना आणू नये आणि आपण 2029 ची वाट न बघता आपण तात्काळ हे आरक्षण महिला आरक्षण लागू करावे अशी माझी त्यांना सांगणं आहे। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।